तर इथे माझा सिम्बा रुसून बसला आहे, कारण आम्ही दोघी मायलेकी जात आहोत पुण्याच्या बाहेर. तर रुपेश आम्हाला सोडायला एअरपोर्टवर येत आहे. इथे ही रूपची आणि माझी फर्स्ट जर्नी असणार आहे आणि तेही फ्लाईटमध्ये. रूप छानपैकी विंडो सीट्स एन्जॉय करते आहे. स्टार्टिंगला मला जरा भीती वाटलेली की रूप फ्लाईटमध्ये काय करणार, पण तिने खूप छान कॉपरेट केलं आणि आम्ही आमच्यासोबत सामानही जास्त घेतलं नव्हतं. एक कॉलेज बॅग आणि एक लगेज बॅग जी मी ऑलरेडी सबमिट केलेली. त्यानंतर टेक ऑफ करण्याच्या वेळी रूप छानपैकी झोपून गेली, त्यामुळे तिला जास्त त्रास झाला नाही आणि बघता बघताच आम्ही टेक ऑफ केलं. त्यानंतर लगेचच माझी रूप 50 मिनिटामध्ये उठली, कारण लँडिंगची अनाऊन्समेंट झालेली. तर इथे रूप सगळीकडे छानपैकी बघत होती आणि शेजारच्या आजीसोबत छानपैकी गप्पा मारत होती. त्यानंतर आम्ही लगेचच नांदेडला पोहोचलो. इथे जास्त काही गर्दी नव्हती आणि आम्ही दोघी मायलेकी उतरलो. तर हे आहे नांदेडचं एअरपोर्ट. त्यानंतर माझा दीर आम्हाला घ्यायला आलेला आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो. घरी सगळेजण आमची खूप आतुरतेने वाट बघत होते आणि आम्हालासुद्धा घरी जायची घाई होती. इथे खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि माझ्यासाठी छान गोडधोड केलं होतं. तरी तिळाची पोळी बनवली होती आणि मी आणि अरुणाताई आम्ही जेवायला बसलो. तर तुम्ही पण या जेवायला. बाय.